सर, आज मिरज पंचायत समिती इमारतीच्या नामफलकावरून झालेल्या घटनेनंतर आज सर्व समाजबांधव त्यांची मागणी घेऊन आमच्याकडे जिल्हा परिषद सांगलीच्या सभागृहात आले होते। त्यात सन्माननीय अध्यक्ष महोदया, सन्माननीय समाज कल्याण सभापती, मी CEO, ॲडिशनल CEO आणि आमचे सर्व अधिकारी उपस्थित होते आणि पोलीस प्रशासनाचाही पूर्णपणे इथे उपस्थिती होती। या चर्चेतून हा नामफलक ठेवण्याचे पूर्ण अधिकार हे तालुका प्रशासनासहित सन्माननीय तालुकास्तरीय पदाधिकारी, सभापती महोदय, मिरज पंचायत समिती आणि त्यांच्या सर्व बॉडीला आहेत। त्याच्यामुळे तालुका स्तरावर जो निर्णय होईल तोच जिल्हा स्तरावरचे आमचं प्रशासन हे राज्याला पाठवणार। शासन निर्णयाची अंमलबजावणी करूनच आपण हे नामफलक पुन्हा ठेवणार आहेत, कारण इतक्या महामानवांची नावं आपण ठेवतो, त्याच्यामुळे त्या नावाचा योग्य तो आदर हा आपल्या सर्वांचा राहण्यासाठी शासनाची योग्य प्रक्रिया राबवून केलं तर भविष्यासाठी कायमस्वरूपी ते योग्य राहील असा निर्णय घेण्यात आला। आणि सर्व समाज बांधवांचे जे थोडा गैरसमज किंवा प्रक्रियेमध्ये ज्या अडचणी आल्या होत्या त्याही ऐकून घेण्यात आल्या। जे प्रशासनाकडून चूक झाली त्याचा दिलगिरी व्यक्त करण्यात आली आणि या सुसंवादातून सर्व समाज बांधवांच्या भावनेचा, त्यांच्या आदराचा सन्मान ठेवून येणाऱ्या वेळेत लवकरात लवकर त्यांच्या मिरज पंचायत समितीच्या सभागृहात ठराव पास करून तो शासनाकडे पाठवला जाईल आणि त्यानुसार नामफलक हे बसवण्यात येणार आहे। तो पुनश्च एकदा मी सर्व पत्रकार बांधवांचंही अतिशय सकारात्मक भूमिका या दरम्यान बजावली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि समाज बांधवांनाही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि अध्यक्ष मॅडम, सभापती महोदय यांचाही मी आभार व्यक्त करतो। या प्रकरणी मिरज बीडीओवर काय आपण कारवाई करणार आहे का? जसं समाज बांधवांची विनंती आहे की खुलासा हा त्यांचा होणारच आहे की कशाप्रकारे कारवाई केली, परंतु समाज बांधवांच्या विनंतीतून आपण सर्व पण इथं उपस्थित होता की त्यांचा महत्त्वाचा उद्देश कोणाची चूक सापडणं आहे, काय चुकलं त्याच्यापेक्षा आता ते बरोबर करून घेणे आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर छत्रपती संभाजी महाराज यांचं सभागृहाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इमारतीला नाव लावणं यांच्यावर जास्त त्यांचं प्राधान्य आहे। तर त्या भावनेला आपण सन्मान ठेवून आपण प्राधान्याने पुढची प्रगती करणार आहोत। मिरज प्रशासन म्हणून आपण ते चूक केली आहे असे आपण मान्य केला आहात, परंतु आपण या संदर्भात कारवाई कधी करणार आहे आणि त्यावरती कोणती आपण कारवाई करणार या संदर्भात आपण खुलासा करावा? मिरज पंचायत समितीची घटना घडली त्याची अजून अधिकृत माहिती आपल्याकडे जिल्ह्याला अजून आली नाही, प्राप्त नाही आहे। तोंडीच आपल्याला ही सगळं घटना कळाली, कारण की शनिवार होता, रविवार होता आणि आज ती सोमवारी आम्हाला कळाली। त्याच्यामुळे पहिलं ती माहितीची अधिकृत माहिती घेऊन जे इनपुट्स आणि घटना आम्हाला कळेल त्यानुसार आपण पुढचं काय करायचं ते सन्मान्य अध्यक्ष मॅडमच्या सूचनेनुसार आपण कारवाई करणार आहोत। परंतु आज तात्काळ त्यांनी दुपारी 3-4 वाजता वेळ मागितली की आम्हाला आजच्या आज भेटायचं आहे, तर मी सन्मान्य अध्यक्ष मॅडम त्यांच्या सर्व टीमचं आभार व्यक्त करतो की आज लगेच सायंकाळी 5:30ची वेळ मिळाली आणि आजच्या आजच त्याच्यावर सुसंवाद झाला। अन्यथा हे प्रकरण लांबलं असतं, त्याला वेगवेगळे फाटे फुटले असते आणि अजून गैरसमज वाढला असता। पुन्हा एकदा धन्यवाद, आभार।